हॅलो फ्रेंड्स, केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफचा हा शेवटचा टॉपिक आहे, शेवटचा लेक्चर आहे. आतापर्यंत आपण मेडिसिन्समध्ये मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. त्याच्यामध्ये ॲनाल्जेसिक्स, अँटीबायोटिक्स, त्यानंतर अँटीऑक्सिडंट्स, त्यानंतर अँटीबायोटिक्स असे विविध पार्ट आपण स्टडी केले होते. आज आपण याच्या पुढचा पार्ट जो बघणार आहोत, आपल्या दररोजच्या जीवनामध्ये जो क्लिन्झिंग एजंट आहेत हे बघणार आहोत. क्लिन्झिंग एजंट म्हणजे काय? क्लिन्झिंग एजंट्स आर द सबस्टन्सेस विच आर यूज टू रिमूव्ह स्टेन, डर्ट ऑर क्लटर ऑन द सर्फेसेस. कुठलंही डाग लागलं किंवा कुठेही घाण लागली किंवा कुठल्याही सरफेसवर, मग कपड्यावर असू दे किंवा तुमच्या शरीरावर असू दे, घाण काढण्यासाठी किंवा एखादं डाग काढण्यासाठी किंवा डर्ट पार्टिकल बसलेले काढण्यासाठी जे केमिकल वापरतात त्यांना सगळ्यांना क्लिन्झिंग एजंट म्हणतात. म्हणजे द सबस्टन्स विच आर यूज टू क्लीन द थिंग्स. मग हे दे मे बी नॅचरल ऑर सिंथेटिकली डेव्हलप्ड. हे नॅचरलसुद्धा असू शकतात किंवा हे सिंथेटिकली डेव्हलप्डसुद्धा असू शकतात. मग हे नॅचरलसुद्धा असू शकतात किंवा आर्टिफिशियली सिंथेटिकली डेव्हलप्डसुद्धा असू शकतात. आता टाईप्स ऑफ क्लिन्झिंग एजंटमध्ये दोन महत्त्वाचे टाईप्स आहेत. एक आहे सोप आणि दुसरा आहे सिंथेटिक डिटर्जंट्स. आता सोप कोणाला म्हणायचं आणि डिटर्जंट कोणाला म्हणायचं बघा. सोप्स आर सोडियम ऑर पोटॅशियम सॉल्ट्स ऑफ लॉंग चेन फॅटी ॲसिड्स. लॉंग चेन फॅटी ॲसिड म्हणजेच कार्बोक्सिलिक ॲसिड कंटेनिंग मोर दॅन 3 कार्बन ॲटम्स. ह्या लॉंग चेन फॅटी ॲसिडमध्ये म्हणजे RCOH ग्रुपमध्ये शेवटचा हायड्रोजन काढून जर तिथं Na अटॅच केला किंवा तिथं पोटॅशियम अटॅच केलं K, तर त्यांना सोप असं म्हटलं जातं. म्हणून त्याची डेफिनेशन आहे सोप्स आर सोडियम ऑर पोटॅशियम सॉल्ट ऑफ लॉंग चेन फॅटी ॲसिड. पुढं सोपचे तुम्हाला रिॲक्शन देईल त्यावेळेस लक्षात येईल. दे आर ऑब्टेन्ड बाय अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ ऑइल्स अँड फॅट्स विथ NaOH or KOH. ऑइल आणि फॅटला जर हायड्रोलाइज केलं NaOH आणि KOHने, तर त्यापासून जे बनतं त्याला सोप म्हणतात. आणि ही जी सोप बनण्याची प्रोसेस आहे, दिस प्रोसेस इज कॉल्ड सॅफोनिफिकेशन रिॲक्शन. म्हणजे सोप तयार करण्याच्या रिॲक्शनचं नाव आहे सॅफोनिफिकेशन. आता ऑइल म्हणजे काय? ऑइल्स आर ट्राय इस्टर्स ऑफ लॉंग चेन फॅटी ॲसिड्स. ऑइल जे आहेत ते इस्टर्स आहेत लॉंग चेन फॅटी ॲसिडचे. प्रोपेन 1,2,3 ट्रायोल कॉमनली नोन ॲज ग्लिसरॉल ऑर ग्लिसरीन. सॅफोनिफिकेशन ऑफ ऑइल प्रोड्युसेस सोप अँड ग्लिसरॉल. बघा, ऑइलचं फॉर्म्युला आहे CH2O C डबल बॉन्ड OR, परत CHO C डबल बॉन्ड OR, परत CH2O C डबल बॉन्ड OR. याच्याबरोबर NaOHची रिॲक्शन जर केला तर CH2OH, CHOH आणि CH2OH म्हणजे ग्लिसरीन तयार होतं. आणि RC डबल बॉन्ड ONA, हा RC डबल बॉन्ड ONA म्हणजेच ह्याला सोप म्हणलं जातं. हा कशापासून बनलेला आहे? तर कार्बोक्सिलिक ॲसिडचं फॉर्म्युला आहे RC डबल बॉन्ड OH. हायड्रोजन काढून जर तिथं Na आला ग्रुप तर त्याला सोप असं म्हणलं जातं. हीच रिॲक्शन समजा KOH बरोबर केला, 3 KOHची रिॲक्शन जर केला, तर सोप जो तयार होणार आहे त्याचा फॉर्म्युला असणार आहे RC डबल बॉन्ड OK. ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज असतो आणि सोडियमवर पॉझिटिव्ह चार्ज. समजा K आला तर ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज आणि पोटॅशियम Kवर पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे. ही रिॲक्शन जी आहे त्या रिॲक्शनचं नाव आहे सॅफोनिफिकेशन रिॲक्शन. राईट नोट ऑन सॅफोनिफिकेशन रिॲक्शन असल्यावर क्वेश्चन आलं तर तुम्हाला हे लिहायचं आहे. त्यामध्ये सोप्स आर सोडियम और पोटॅशियम सॉल्ट ऑफ लॉंग चेन फॅटी ॲसिड. They are obtained by alkaline hydrolysis of natural oils and fats with NaOH or KOH. This reaction is called सॅफोनिफिकेशन रिॲक्शन. आणि मग त्यानंतर तुम्हाला ही रिॲक्शन लिहायची आहे. त्याच्यामध्ये शेवटला RC डबल बॉन्ड ONA हा सोप तयार होतो आणि त्याबरोबर ग्लिसरीन तयार होतो. पुढचा पाठ आपण बघूयात. द क्वालिटी ऑफ सोप डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ ऑइल अँड अल्कली युज्ड. जे सोपची क्वालिटी आहे ते कुठला ऑइल वापरला आणि कुठला अल्कली वापरला याच्यावर आहे.
Potassium soaps are soft to skin. Therefore, toilet soaps are prepared by using better grades of oils and KOH. ऑइल आणि KOHचा वापर करून जे सोप बनतात ते स्किनला सॉफ्ट करतात. म्हणून जे बाथ केक आहेत आंघोळीसाठी जे आपण वापरतो ते पोटॅशियम सॉल्ट आहेत. केअर इज टेकन टू रिमूव्ह एक्सेस ऑफ अल्कली. हे सोप तयार करत असताना जे एक्स्ट्रा अल्कली आहे ते काढलं पाहिजे. लॉन्ड्री सोप्स आर मेड बाय युजिंग NaOH. वॉशिंगसाठी किंवा कपडे धुण्यासाठी जे सोप तयार केलं जातं ते NaOH वापरून केलं जातं. दे ऑल्सो कंटेन फिलर लाईक सोडियम रोझिनेट, सोडियम सिलिकेट, बोरॅक्स, सोडियम आणि ट्रायसोडियम फॉस्फेट या सगळ्यांचा वापर करून वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळे सोप्स तयार करतात. इथं लक्षात ठेवायचं पोटॅशियम सोप्स आर सॉफ्ट टू स्किन. म्हणून आंघोळीचं साबण वगैरे बनताना हे पोटॅशियम सोपपासून बनतात. आणि कपडे धुण्यासाठी जे सोप आपण वापरतो रिनचा जो बार आहे तो पोटॅशियम वापरून तयार केलेला बार आहे. आता सोप्स आर वॉटर सोल्युबल. दे फॉर्म्स कम इन हार्ड वॉटर अँड बिकम इनॲक्टिव्ह. जर हार्ड वॉटर जर असेल, पाणी जर जड असेल तर त्यामध्ये सोप इनॲक्टिव्ह होतात. म्हणजे जर जड पाण्यात किंवा हार्ड वॉटरमध्ये कपडे धुतले तर त्यातले डागच निघत नाहीत. दिस इज बिकॉज हार्ड वॉटर कंटेन्स डिझॉल्ड सॉल्ट ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. हार्ड वॉटरमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असतं जे सोपबरोबर रिॲक्ट झाल्यानंतर खालची रिॲक्शन होते RCOONA प्लस CaCl2 जे पाण्यात असतं. ह्याच्यापासून RCOO ट्वाईस CA प्लस 2 NaCl अशी रिॲक्शन घडते आणि हा RCO2CA तयार झाल्यानंतर तो इनॲक्टिव्ह बनतो. म्हणजे त्यापासून कुठलेही डाग किंवा कुठलेही घाण जात नाही. म्हणून हार्ड वॉटरमध्ये कपडे जर धुलात तर ते स्वच्छ निघत नाहीत असं म्हटलं जातं. कारण हार्ड वॉटरबरोबर सोपची रिॲक्शन होते आणि त्यापासून RCO ट्वाईस कॅल्शियम ॲसिटेट तयार होतं. मग आता वॉशिंग सोडा Na2CO3 प्रेसिपिटेट्स द डिझॉल्ड कॅल्शियम सॉल्ट. वॉशिंग सोडा जर वापरलं तर जे सॉल्ट डिझॉल्व आहेत पाण्यातले ते त्या कॅल्शियमबरोबर प्रेसिपिटेट फॉर्म करतात आणि त्यामुळं पाण्याचं जे हार्डनेस आहे ते कमी होतं आणि मग अशा सॉफ्ट झालेल्या पाण्यामध्ये कपडे जर धुलं तर कपडे स्वच्छ धुले जातात. आता ह्या क्लिन्झिंग एजंटमधला सेकंड पार्ट आहे सिंथेटिक डिटर्जंट्स. सिंथेटिक डिटर्जंट म्हणजे आर्टिफिशियली तयार केलेले डिटर्जंट. दे आर मॅन मेड क्लिन्झिंग एजंट डिझाईन टू यूज इवन इन हार्ड वॉटर. हे डिटर्जंट हार्ड वॉटरमध्ये सुद्धा काम करतात, सॉफ्ट वॉटरमध्ये सुद्धा काम करतात. फॉर एक्झाम्पल एरियलची पावडर असेल त्या निरमाची पावडर असेल, हे सर्व डिटर्जंट असं म्हणलं तर दे आर 3 टाईप ऑफ सिंथेटिक डिटर्जंट. पहिलं आहे अनायनिक डिटर्जंट, दुसरं कॅटायनिक डिटर्जंट आणि दुसरं आहे नॉन आयोनिक डिटर्जंट. म्हणजे ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असलेले डिटर्जंट. दुसरा पार्ट आहे कॅटायनिक म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असलेले डिटर्जंट आणि कुठलाही चार्ज नसलेले डिटर्जंट. आता अनायनिक पॉझिटिव्ह चार्ज असलेले डिटर्जंट कोणापासून बनतात? दे आर सोडियम सॉल्ट ऑफ लॉंग चेन अल्काइल सल्फोनिक ॲसिड और लॉन्ग चेन अल्काइल सबस्टिट्यूटेड बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. ॲनायनिक डिटर्जंट कोणापासून बनतात? तर सोडियम सॉल्ट ऑफ लॉन्ग चेन अल्काइल सल्फोनिक ॲसिडपासून बनतात. केटायनिक डिटर्जंट्स आर quaternary ammonium salt having one long chain alkyl group. आता quaternary ammonium salt म्हणजे असे सॉल्ट ज्याच्यामध्ये नायट्रोजनला 4 अल्काइल ग्रुप भेटत असतात. हे आपण 12च्या सिलेबसमध्ये बघणार आहोत क्वाटर्नरी म्हणजे काय. याच्यामध्ये थर्ड जो पार्ट आहे तो आहे नॉन आयोनिक डिटर्जंट. नॉन आयोनिक डिटर्जंट्स आर ethers or polyethylene glycol with alkyl phenol or esters of polyethylene glycol. बघा आता हे डिटर्जंटचं ॲक्शन कसं होतं, मेकॅनिझम हे बघूयात. सोप्स अँड डिटर्जंट ब्रिंग अबाउट क्लिन्झिंग ऑफ डर्टी ग्रीझी सर्फेसेस बाय द सेम मेकॅनिझम. सोप असेल किंवा डिटर्जंट असेल यांचं काम काय की जिथं डर्ट आहे
किंवा जिथं ग्रीसी म्हणजे एखादं ऑइलचं वगैरे डाग पडलेला आहे, अशा डागाला घालवू नये. फॉर एक्झाम्पल एखाद्या कपड्यांवर जर काहीतरी घाण लागलं असेल, डर्ट लागलेलं असेल किंवा ग्रीस लागलेलं असेल, तर हे नुसतं पाण्याने धुल्यानंतर हे डाग जात नाहीत. पण ह्याला जर सोप आणि डिटर्जंटने जर तुम्ही वॉश केलात, तर सोप आणि डिटर्जंटमध्ये एक हेड पार्ट असतो. हेड पार्ट जो आहे तो हायड्रोफिलिक असतो. त्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसेल, वरचं जे ऑरेंज गोल राऊंड दिसतात ह्या हेड आहे. हे हायड्रोफिलिक म्हणजे पाण्याबरोबर हे मिक्स होणारे असतात, पाण्यामध्ये इझिली डिझॉल्व्ह होणारे असतात. आणि ह्याची जे टेल आहे, जे तुम्हाला व्हायोलेट कलरचे, जांभळ्या कलरने दिसते, झिगझॅग अशी टेल आहे, ही टेल जी आहे ती हायड्रोफोबिक म्हणजे पाण्याला हेट करणारी, पाण्यामध्ये डिझॉल्व्ह न होणारी असते. जर तुम्ही कुठल्याही कपड्यांमध्ये सोप टाकलात तर हे जे टेल पार्ट आहे तो डर्ट पार्टिकलला अटॅच होतो आणि हे पाण्यामध्ये इन्सोल्युबल असल्यामुळं हे डर्ट पार्टिकलला स्वतःला पकडून हे त्या कपड्यापासून बाहेर ओढतो. आणि त्यामुळं त्या कपड्याला लागलेलं जे धूळ आहे किंवा घाण आहे किंवा ऑइल आहे किंवा ग्रीस आहे किंवा कुठलाही डाग आहे, हा डाग त्या ऑइल या सोपचं जे टेल पार्ट आहे त्या टेल पार्टमध्ये अडकला जातो आणि कपड्यापासून बाहेर ओढला जातो. आणि अशा पद्धतीने तो कपडे, ते जे डर्ट आहे किंवा जे घाण लागलेलं आहे ते कपड्यापासून सेपरेट होतं. आणि हे सेपरेट झाल्यानंतर परत जाऊन ते कपड्याला चिटकत नाही, कारण हे सर्व टेल पार्ट त्याला पकडलेले असतात. आणि अशा पद्धतीने तो पार्ट त्या कपड्यापासून लांब होतो. तर अशा पद्धतीने आपण आज केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ हा चॅप्टर पूर्णपणे बघितलेला आहे. ह्याच्यामध्ये राईट नोट ऑन मेकॅनिझम ऑफ क्लिन्झिंग ॲक्शन, किंवा व्हॉट आर द टाईप्स ऑफ डिटर्जंट्स, किंवा हाऊ ॲनायनिक डिटर्जंट्स आर प्रिपेअर्ड, हाऊ कॅटॅनिक डिटर्जंट्स आर प्रिपेअर्ड, हाऊ नॉन आयोनिक डिटर्जंट्स आर प्रिपेअर्ड, अशा टाईपचे क्वेश्चन येऊ शकतील. किंवा राईट नोट ऑन हार्ड वॉटर अँड सोप असा क्वेश्चन येऊ शकेल. किंवा तुम्हाला क्वेश्चन येऊ शकेल हाऊ राईट नोट ऑन सॅपोनिफिकेशन किंवा हाऊ सोप इज प्रिपेअर्ड असा क्वेश्चन येऊ शकेल. तर 1 किंवा 2 मार्काचे असे क्वेश्चन परीक्षेमध्ये येऊ शकतील. तर अशा पद्धतीने आपण केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ हा चॅप्टर आज संपवलेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण न्यूक्लिअर केमिस्ट्री हा चॅप्टर चालू करणार आहोत. तर आज आपण इथंच थांबूयात. कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता.